श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात की बाळा, हा संदेश तू दुर्लक्ष करू नकोस. तू माझे प्रिय बाळ आहेस. देव आज तुला सांगत आहेत की मी भरपूर देणारा आणि निस्वार्थी देव आहे. मी तुला या क्षणी आशीर्वाद देत आहे. उद्या तू जे काही करशील त्यात तुला यश मिळेल. जेव्हा तुम्ही माझ्या वचनांवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला आर्थिक आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला या व्हिडिओप्रमाणे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना दिसतील. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुमच्या कुटुंबात अमर्याद आरोग्य, संपत्ती आणण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमचे कुटुंब ज्या परिस्थितीमध्ये राहते ते अपरिवर्तनीयपणे बदलले जाऊ शकते. तुमच्या स्वप्नांच्या पलीकडच्या आर्थिक संधी तुमच्या समोर मांडल्या जात आहेत आणि परिणामी पैसा तुमच्याकडे सहजतेने जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि मग तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार बघ. आज रात्री तू झोपत असताना तू ज्यासाठी प्रार्थना केली होती ती गोष्ट तुला भेटेल. देवाने काही गोष्टी तुम्हाला दिल्या नाहीत म्हणून तुम्ही दूर गेलात. आता तुम्ही माझ्याकडे परत यावे अशी माझी इच्छा आहे. होय, देव तुलाच सांगतोय, या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. स्वामी म्हणतात, नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. फक्त कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतः 4 पावले चालून समोरच्या सोबत संवाद केला, खात्री पटवली, मग सर्व संशय दूर होतील. मग मनात काहीही भ्रम राहणार नाही. त्यामुळे कोणाबद्दल मनामध्ये भ्रम निर्माण करू नका. तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी शांतपणे बोला आणि वाद मिटवा. श्री स्वामी समर्थ.